नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्तियोग. ज्ञानदेवांची 12व्या अध्यायाची प्रस्तावना भाग 10वा. प्रस्तावनेचा समारोप. ओव्या आहेत 17 ते 19. ज्ञानदेवांनी मातेचे रूपक करून गुरुदेवांचं स्तवन केलं आणि त्यांचं कार्य वर्णन केलं. नंतर त्यांच्याकडे साहित्यशास्त्र विषयक स्वतःसाठी, श्रोत्यांसाठी, मराठी नगरीसाठी मागणीही मागितली. आता ते प्रस्तावनेचा समारोप करत आहेत. तू आपुलेनी स्नेह पल्लवे, माते पांघुर विशील सदैवे, तरी आता हे आघवे निर्मीन माये. हे श्री गुरुरूपी माते, जर तू आपल्या प्रेमरूपी पदराने मला पांघरून घालशील तर आत्ताच मी हे सर्व उत्पन्न करीन. इये विनबणिये साठी अवलोकिले कृपादृष्टी, म्हणे गीतार्थेसी उठी न बोले बहु. या ज्ञानेश्वर महाराजांच्या विनवणी बरोबर गुरुंनी त्यास कृपादृष्टीने पाहिले व म्हणाले, गीतार्थ करावयास लाग, फार बोलू नको. तेथ जी महाप्रसादू, म्हणून साविया जाहला आनंदू, आता निरोपीन प्रबंधू अवधान दीजे. असे गुरु बोलले तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना तात्काळ आनंद झाला व ते म्हणाले, महाराज, आपण जी मला आज्ञा केली ती मी आपला महाप्रसाद समजतो, तर आता आपल्या आज्ञेप्रमाणे मी कथा सांगेन, आपण लक्ष देण्याची कृपा करावी. आपली मागणी काय आहे ती गुरुदेवांच्या पुढ्यात ठेवल्यावर ते गुरुदेवांना सांगत आहेत की, हे माते, तू मला प्रेमरूपी पदराचे पांघरून घालशील तर मी हे आत्ताच सर्व उत्पन्न करीन. वास्तविक वाङ्मय निर्मितीचे सामर्थ्य ज्ञानदेवांच्याकडे आहेच, परंतु गुरुकृपेशिवाय त्या सामर्थ्याचा व विद्येचा उपयोग होणार नाही, हे ज्ञानदेवांना यातून सुचवायचं आहे. नाहीतर त्या सामर्थ्याचा व विद्येचा दुरुपयोग होतो. कोणतेही कार्य सुरू करण्याआधी ईश्वर वा गुरुदेवता यांचे आशीर्वाद व अनुज्ञा घेऊन त्या कार्यास सुरुवात केली की ते कार्य पूर्णत्वास जाते, अशी श्रद्धा आहे. ज्ञानदेव सुद्धा गीतेमध्ये भगवंतांनी काय सांगितलं आहे ते आबालजनांना समजावून सांगण्यास आतुर झालेले आहेत, पण त्यासाठी त्यांना गुरूंची अनुज्ञा हवी आहे. गुरुमाऊलींच्या प्रेमरूपी पदराचे त्यांना पांघरून हवं आहे. अशी ऊब मिळाली की आपण ग्रंथ निर्मितीचे कार्य करू शकू, असा त्यांचा विश्वास आहे. तरी आताची हे आघवे निर्मीन माये. ती प्रेमाची ऊब मिळाली की मी आत्ताच हे लगेचच निर्माण करीन, असा त्यांच्या या वचनातून आत्मविश्वास प्रकट झालेला आहे. ज्ञानदेवांनी गुरुना केलेली ही विनंती गुरुना मान्य झाली व त्यांनी त्यांच्याकडे अवलोकिले कृपादृष्टीनं पाहिलं. हे अवलोकने म्हणजे शक्तिपात आहे, असं बाबा महाराज आर्वीकर म्हणतात. स्पर्श, कटाक्ष व मंत्र याद्वारे गुरु कृपा करत असतात. शिष्याच्या मस्तकावर हात ठेवून कानात मंत्र सांगतात किंवा केवळ नेत्रेंद्रियाद्वारे आत्मप्रतीती रूप प्रकाशाचा झोत शिष्याच्या सर्वांगावर फेकतात. त्या प्रकाशात शिष्य रोमांचित होऊन दिव्य शक्ती प्राप्त करतो. अशा प्रकारची कृपा रामकृष्णांनी आपल्या शेवटच्या आजारात विवेकानंदांवर केली होती, असा त्यांच्या चरित्रात उल्लेख आहे. ज्ञानदेव म्हणतात की गुरुनी कृपादृष्टीने पाहिले व आता जास्त बोलू नकोस तर गीतार्थ सांग, अशी आज्ञा केली. ज्ञानदेव गुरुस्तवन करू लागले की त्यांना भान राहत नाही. मग त्यांना श्रोते किंवा गुरुदेव पुन्हा मूळ विषयाकडे वळवतात, असे ज्ञानेश्वरीत अनेक वेळा उल्लेख येतात. इथे गुरुदेवांनी पुन्हा त्यांना गीतार्थाकडे वळवलेले. श्री गुरुंनी कृपादृष्टीने पाहिल्यावर व त्यांची आज्ञा झाल्यावर ज्ञानदेवांना मनस्वी आनंद झाला व त्यांनी त्यांना तात्काळ मी आता कथा सांगेन असं सांगितलं. श्री गुरूंची कृपा ज्ञानदेवांवर आहे व ती ज्याप्रमाणे नदी सागराला एकदा मिळाली तरी सतत मिळतच राहते, त्याप्रमाणे अखंड आहे. श्री गुरूंची ग्रंथनिरूपण करण्याची आज्ञा म्हणजे त्यांना तो महाप्रसाद वाटत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गुरूंची कृपा आपल्यावर झाली की तो प्राप्त होणारा स्वानंद सोहळा ते एकट्याने उपभोगू इच्छित नाहीत. आजपर्यंत गुरूंनी शिष्याला जे जे काही दिलं त्याची शिष्याने मुक्त हस्ते उधळण केली. सूर्य, चंद्र, दिवा यांना महेशाने प्रकाशाचं दान दिलं, तर ते दान त्यांनी आपल्यापुरते सीमित न ठेवता साऱ्या जगालाच त्यात सामावून घेतले, असे ज्ञानदेवांनी अमृतानुभवातही म्हटलेले. म्हणून हे असंवर्य
हे दैविकी औदार्य वाचोनी स्वातंत्र्य माझे नाही. म्हणून हे तुझे ईश्वरी सामर्थ्याचे लपवता न येण्याजोगे औदार्य आहे. त्यामुळे हे ग्रंथरचनेचे कार्य सद्गुरूंशिवाय दुसऱ्या कोणाचं नाही. माझ्याकडे ते स्वतंत्र सामर्थ्य नाही, असं त्यांनी अमृतानुभवात म्हटलेलं आहे. श्री गुरूंनी कृपादृष्टीनं पाहिल्यावर त्यांना दैविकी औदार्य प्राप्त झालेलं आहे. अमर्याद आनंदाचं भांडार त्यांना गवसलेलं आहे आणि तो आनंद एकट्याने उपभोगावा असे स्वतंत्र सामर्थ्य त्यांच्याकडे नाही. म्हणूनच तो महाप्रसाद ते श्रोते जनांमध्ये वाटणार आहेत. अर्थातच गुरुकृपा ही अखंड वाहत असल्यामुळं घेणे व देणे हे काम अव्याहतपणे चालणार आहे. घेणे देणे सुखची वरी हो देई या जगा. ब्रह्मसुखाचे देणे व घेणे आता सतत होणार आहे. फळ परिपक्व झाले की रस आपोआप गळू लागतो. नद्या पाण्याने भरल्या की ते आपली जलसंपत्ती इतरांना देतात. तद्वत ज्ञानदेव आपल्याला मिळालेला कृपाप्रसाद इतरांना देऊन त्यांनाही त्या प्रसादात वाटेकरी करून घेत आहेत. म्हणून साविया जाहला आनंदू. यातील साविया या शब्दाचा अर्थ दांडेकर प्रतीत व ज्ञानेश्वरी शब्द भांडारमध्ये वेलिंगकरांनी सहजच स्वभावतःच असा दिलेला आहे. पण बाबा महाराज आर्वीकर म्हणतात की हा होणारा आनंद साविया म्हणजे फक्त ज्ञानदेवांना नाही तर सर्वांना एकाच वेळी होणारा आनंद आहे. ज्ञानदेवांनी प्रथम गुरुंना आत्मनिवेदन केले, नंतर गुरुगृही जे प्रसादाचे ताट मिळाले त्यात ते सर्वांना सहभागी करून घेत आहेत. ज्या आनंदाची प्राप्ती झाली त्याच आनंदाचं वितरण, ही संपूर्ण क्रिया म्हणजे महाप्रसाद. त्या महाप्रसादाचं कार्य कोणतं तर पुढील ग्रंथाचं निरूपण ज्ञानदेव करणार आहेत. ज्ञानदेव सांगतात की आता मी हा मंगलदायक प्रसाद वाटणार आहे, तो तुम्ही सर्वांनी घ्या व माझ्याप्रमाणेच आनंदित व्हा, ब्रह्मसुखाला पात्र व्हा. पण त्यासाठी अवधान मात्र आवश्यक आहे. गुरुकृपेने जे दैविकी सामर्थ्य त्यांना प्राप्त झालेले आहे ते आता मुक्त हस्ताने उधळण करणार आहेत. 19व्यात सद्गुरुस्तवन करून पुढे ज्ञानदेव मुख्य ग्रंथाकडे वळलेले आहेत. अर्जुनाने सुरुवातीला श्रीकृष्णांना शंका विचारलेली आहे, तो भाग आपण उद्या पाहू.